महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। येत्या काही तासांमध्ये जून व जुलै महिन्याचा हप्ता वाटप प्रक्रिया स्टार्ट होत आहे। तर बघा, गुड न्यूज आलेली आहे। जून व जुलै महिन्याचा हप्ता आता काही तासांमध्येच आता वाटप करण्यात येणार आहे। मला बरेच अशा कमेंट आल्या की जून महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही। तर बघा, मी त्यांना 2 उपाय सांगितलेले होते की ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने त्यांना तक्रार नोंदवायची आहे। जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तक्रार करणे पॉसिबल नसेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तक्रार नोंदवायची आहे। त्यावरही मला कमेंट आले की आम्ही ऑफलाईन पद्धतीने तक्रार नोंदवायला गेलो महिला व बाल विकास कार्यालयामध्ये, पण त्यांनी आमची तक्रार नोंदवली नाही। कारण जर तुम्ही 1 किंवा 2 महिला मिळून तक्रार नोंदवायला जात असाल तर त्याचा काही इफेक्ट त्याच्यावर पडणार नाही, काहीही दबाव त्यांच्यावर पडणार नाही, उलट ते तुम्हाला घरी वापस पाठवणार। त्याकरिता तुम्हाला ग्रुपमध्ये जायचे आहे। म्हणून मी तुम्हाला सांगत असते की कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचा जिल्हा लिहा। तुमच्या जिल्ह्यामधील जास्तीत जास्त महिला जर तक्रार नोंदवायला एकत्रित जात असतील तर त्याचा दबाव नक्की त्यांच्यावर पडणार आहे आणि तुमची तक्रार नोंदवून शासनापर्यंत तुमची तक्रार जाणार आहे। तर बघा, बऱ्याच अशा महिला आहेत त्या व्हिडिओ तर बघतात पण कमेंट सुद्धा करत नाही आणि त्यांचे जिल्हा सुद्धा लिहत नाही। तर ते बघा, स्वतः त्या महिला स्वतःच्याच मदतीसाठी हात पुढे करणार नाही तर मग त्यांची हेल्प कोण करणार? जे युट्यूबर्स आहो, आम्हाला काहीही लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाही तरी सुद्धा आम्ही तुमची हेल्प करण्यासाठी लाडक्या बहिणी योजनेचे व्हिडिओ बनवत असतो। तर तुम्हाला घर बसल्या एकच काम करायचे आहे, त्यामुळे तुमचा नक्की फायदा होणार। त्यामुळेच तुमच्या जून महिन्याचा हप्ता नियमितपणे तुम्हाला मिळणार। तर तुम्ही जेवढेही लाडक्या बहिणी योजनेचे व्हिडिओ बघत आहात त्यांना तुम्हाला लाईक करायचे आहे आणि कमेंट करायचे आहे तुमचा जिल्हा। तर यामध्ये पण तुमचे एक फसवणूक होऊ शकते। कोणी जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागत असतील किंवा तुमचे अकाउंट नंबर मागत असतील तर तुम्हाला द्यायचे नाही आहे, कारण तुमचा डेटा हॅक होऊ शकतो। तुम्ही फक्त तुमचे नाव आणि जिल्हा मेन्शन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। जेवढे जास्त व्हिडिओ शेअर होतील तेवढाच फायदा तुम्हाला होणार, कारण जेवढ्या लवकर व्हिडिओ व्हायरल जाणार लाडक्या बहिणीचे तेवढ्याच लवकर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होण्याची शक्यता आहे। त्यामुळेच तुमच्या जूनचा महिना, जुलैचा महिना, ऑगस्टचा महिना सर्वच महिने नियमित मिळण्याची शक्यता आहे। तर बघा, आता काही दिवसांमध्ये पावसाळी अधिवेशन स्टार्ट होत आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये जर लाडक्या बहीण योजनेच्या मुद्दा मांडण्यात आला तर तुमचे जे हप्ते आहेत ते हप्ते नियमित मिळण्याची चान्सेस जास्त असणार आहेत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ व्हायरल करायचा आहे। माझाही व्हिडिओ व्हायरल करा आणि बरेच असे युट्यूबर्स आहेत ते तुमच्या मदत करण्यासाठी व्हिडिओ काढत असतात, खूप सारी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात, त्यानंतर एक व्हिडिओ बनतो। असं नाही की आम्ही स्वतःच्या मनाने काही इन्फॉर्मेशन यामध्ये ऍड करून व्हिडिओ बनवतो, तर आम्ही बरेच असे ज्या माहिती आहेत त्या कलेक्ट करतो आणि नंतरच व्हिडिओ बनवतो। तर बघा, आम्ही तुमची हेल्प करू शकतो तर तुम्ही तुमची हेल्प का बरं नाही? तुम्हाला जर खरंच तुमचा हप्ता पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, कारण बऱ्याच महिला आहेत ते व्हिडिओ बघतात पण कमेंट सुद्धा करत नाही। बघा, तुम्हाला कमेंट करायची आहे, फक्त तुमचा जिल्हा तरी लिहा। तुमचा जिल्हा जर लिहिला तर त्याच्याने सुद्धा तुमचा खूप जास्त फायदा होऊ शकतो। तर बघा, महत्त्वाची न्यूज, जून व जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो वाटप प्रक्रिया काही तासांमध्ये सुरू होत आहे। तर अदिती तटकरे मॅडमने ऑलरेडी 4 तारखेच्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलेला होता की 5 जुलैपासून जून महिन्याचा हप्ता वाटप प्रक्रिया स्टार्ट होणार आहे आणि ती झालेली पण आहे। तर 5 जुलैपासून आज 15 जुलैपर्यंत 50% महिलांच्याच खात्यावर जून हप्ता आलेला आहे आणि 50% महिलांच्या खात्यावर अजून सुद्धा जून महिना आलेला नाही। तर आपण असा निष्कर्ष लावलेला होता की जे 7 कारणे आहेत त्या 7 कारणांच्या यादीमध्ये महिला बसत असतील, त्यामुळेच त्यांचे फॉर्म वगळण्यात आलेले असावेत। पण असं लक्षात आलं की एका घरातील एका महिलेला पैसे मिळालेत तर दुसरीला नाही, सासूला मिळालेत तर सुनेला नाही किंवा सुनेला मिळाले तर सासूला नाही। जर तुम्ही 7 कारणांच्या यादीमध्ये बसत असाल तर नक्कीच तुमच्या घरातील सर्वच महिलांचे फॉर्म रद्द होणार आणि जर तुमच्या घरातील एका महिलेला सुद्धा जर पैसे आलेले असतील तर 100% चान्सेस आहेत की तुमच्या पण खात्यामध्ये पैसे येणार। ते केव्हा येणार ते फक्त शासनाला माहित आहे। जेव्हापर्यंत जून महिन्याचा हप्ता पूर्णपणे 100% महिलांना मिळणार नाही तेव्हापर्यंत जुलै महिन्याचा हप्ता स्टार्ट होणार नाही, कारण जर शासनाने जुलै महिन्याचा हप्ता स्टार्ट केला तर शासनावर खूप मोठा भारी इफेक्ट पडणार आहे, कारण 100% महिलांच्या खात्यावर जेव्हापर्यंत जून महिन्याचा हप्ता जमा होणार नाही तेव्हापर्यंत कुठलीही समोरची प्रक्रिया शासन स्टार्ट करणार नाही। तर बघा, खूप अशा फेक न्यूज आलेल्या आहेत की जून महिन्याच्या सोबतच जुलै महिन्याचा हप्ता स्टार्ट होणार आहे। अशा खूप साऱ्या न्यूज आलेल्या आहेत, कोणाच्याही नादी लागू नका। जेव्हापर्यंत जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाही तेव्हापर्यंत लाडकी बहीण योजनाही बंद होणार नाही, नियमितपणे चालू राहणार आहे आणि तुमच्या खात्यावर नक्कीच पैसे येणार आहेत। त्यासाठी तुम्हाला फक्त वेट करायचे आहे आणि लाडक्या बहिणीचे जेवढेही व्हिडिओ आहेत तेवढे व्हायरल करायचे आहेत।
चला तर मग भेटूयात नवीन अपडेट सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे।